नमस्कार मंडळी, राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा झालेली आहे आणि यासाठी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत. सुनेत्रा पवार यांचा प्रचार पवार कुटुंब देखील करत आहेत अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. मात्र यावरती अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाहीत. आता या सर्व गोष्टींबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी देखील माध्यमांशी बोलताना काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. संजय राऊत यांनी नुकतंच प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना बारामती पोटनिवडणुकीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले की आज तुम्हाला मोदी आणि शहांनी उभं केलं असेल, मात्र जर शरद पवारांनी बारामती उभी केली नसती तर त्यापुढे कोणत्याही पवारांना महाराष्ट्रामध्ये कोणतं स्थान मिळालं नसतं, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला. पुढे ते असे पण म्हणाले की शरद पवार यांच्या अस्तित्वामुळे आज बारामती आहे. तुम्ही आज जे कोणी आहात ते शरद पवार यांच्या नावामुळे उभे आहात, हे याचा विसर पडता कामा नये. तुम्ही कोण आहात किंवा आम्ही कोण आहोत, आमचं अस्तित्व हे बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी गौरव व वैभव ही प्रतिभाशाली निर्माण करून दिलेली आहेत, असं देखील संजय राऊत म्हणाले. पुढे ते असे पण म्हणाले की शरद पवारांची पुण्याही पाठीशी आहेत. तुम्ही ते कितीही नाही म्हटलं किंवा कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी ही गोष्ट तुम्हाला स्वीकारावीच लागेल, कारण बारामती म्हणजे शरद पवार आहेत, असं देखील ते म्हणाले. आता सुनेत्रा पवार यांचा प्रचार करायचा की नाहीत हा पवार कुटुंबाचा वैयक्तिक विषय आहे, असे देखील संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले. पुढे संजय राऊत सुनेत्रा पवार यांच्याबद्दल देखील म्हणाले की असे म्हणाले की सुनेत्रा पवार हे जे बिनविरोध उभे आहेत हे फक्त आता एका निवडणुकीपुरते आहेत. पुढची जी निवडणूक आहे ती बिनविरोध अजिबात होणार नाहीत, कारण अजितदादांना श्रद्धांजली म्हणून आम्ही हे सर्व करत आहोत, असं देखील संजय राऊत म्हणाले. संजय राऊत पुढे असे पण म्हणाले की भाजपने सुनेत्रा पवारांना जर मुख्यमंत्री केलं पुढच्या वेळेस तर तो त्यांचा मोठेपणा असेल, असं देखील बोलले. त्यामुळे या विषयाची सर्वत्र आता चर्चा देखील होताना दिसत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, नक्की आपलं मत व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.